कर्जत तालुक्यातील साई डोंगर पाली परिसरात प्रस्तावित तोरण जलविद्युत प्रकल्पामुळे आदिवासींच्या दळी जमिनीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पिढ्यानपिढ्या वास्तव्य करणाऱ्या आदिवासींना कोणतीही नोटीस न देता त्यांच्या जमिनीवर काम सुरू केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. पालीतर्फे कोतवाल खलाटी ग्रामपंचायत हद्दीतील मोहमाळवाडी, आंबेवाडी व आदिवासी वाड्यांमध्ये सुमारे 25 शेतकरी शेती करत असून भात शेती व आंबा लागवडीतून उदरनिर्वाह करतात. मात्र या जमिनीमध्ये टोरंट कंपनीकडून सॉइल टेस्टिंग व यंत्रसामग्रीद्वारे काम सुरू करण्यात आले आहे. ही जमीन कंपनीची आहे असे सांगत उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रकल्प क्षेत्रात अनेक वर्षांपासून राहणाऱ्या आदिवासी कुटुंबांना वीज, पाणी, रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधा नसतानाही ते शेती व जंगलावर अवलंबून जीवन जगत असावेत. मात्र त्यांच्या जमिनीवर जबरदस्तीने कब्जा करण्याचा प्रयत्न होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. दरम्यान या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर वनसंपदा आणि वन्यजीवांचे अधिवास धोक्यात येणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येते. साग, आंबा, कोकम, जांभूळ यांसारख्या झाडांसह अनेक प्राणी पक्ष्यांचे अस्तित्व संकटात येणार असल्याने ग्रामस्थांनी प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला आहे. पाण्याची सोय, आम्हाला दुसरं काय पाहिजे, पाणी ना घरादारात बांधून एवढंच आमचं म्हणणं. आम्हाला काय उठवला तर आम्ही मग जाऊन कुठं राहायचं. हो, आम्हाला एक तर तिकडं जागा आम्ही तशी पण उठायचो नाही. फुकट आम्ही तशी उठायचोच नाही. उठायचो नाही आम्ही सांगू मग आम्ही मेलो या डॅम मध्ये तरी चालेल, पण उठायचो नाही. ते त्यांना तसंच बोलायचे मला, आम्ही ह्याच्यामध्ये मेलो तरी चालेल पण आम्ही उठायचो नाही. आज आम्ही एवढं हे काढल्यात, मग काय आम्ही फुकट तुम्ही दमदाट्या जर दिल्या ना उठा इथून जा तुम्ही, आम्ही कशी मोकळी जाणार? नाही जायचो आम्ही मोकळी. आमची राहायची सोय करा ना तुम्ही, घर आम्हाला बांधून द्या, आमची सोय करा. आम्ही जाऊ, आम्ही तुम्हाला अडवायचो नाही. मग आम्ही अडवू शकतो नाही तुम्हाला. मग आम्ही फुकट नाही एवढ्या वर्ष राहिलो. आम्ही एवढे वर्ष काढले बिन लाटेची. गावाली लोक पण बोलतील इकडं पाणी नाही काय नाही. लांबची पाणी आणतो आम्ही गेल्या आमच्या. आम्हाला घरपट्टी पाहिजे ना, मग घरपट्टी ते देत नाही. तुम्हाला घरपट्टी तिथूनची नाही आम्ही देऊ. मग याचा माग फिरून 2-3 मीटिंग मध्ये गेलो का तो पण बोलायचा तुम्हाला घरपट्ट्या नाही असंच बोलतात, बाकी काय नाही बोलत. तुम्ही परत आपण मीटिंगला जर कधी गेलो तिथं बोललो तरी पण नाही आम्हाला बोलत. मनावर आमची गोष्टच धरत नाही ती लोक. असं मग आम्ही बाकी 1-2 मीटिंगला गेलोच नाही. मग ते आपलं भावच घेत नाही ना, असं बोलतात आपल्याला का तुम्हाला कुठूनची आम्ही घरपट्टी द्यायची. मग आम्ही नाही काय बोलत पुढं. मग आम्हाला इथूनची पिढून पिढ्या गेल्या. आमची लहानाची पोरं मोठी होऊन लग्न झाली, पोरं बाळ झाली, नातरुंड झाली, सगळं झालं. मग आम्हाला घरपट्टी पाहिजे ना. आम्ही पण वयस्कर झालो. मीटिंगला गेलो का तिथं आमचा भाव नाही घेत. आम्ही आमच्या इलाज ना. हो, तो ना आमचा बोलायचं. कर्जत लाईव्हसाठी रामदास माळी, कशे.